नमस्कार. आज मी तुमच्यापुढे ब्रह्मदेवांनी सांगितले नवरात्री व्रताचे महत्त्व आणि परिणाम. महिषासुरमर्दिनीची कथा. शारदीय नवरात्री आई आदिशक्तीच्या उपासनेचा सण 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात जो भक्त 9 दिवस देवी दुर्गेचे उपवास करतो आणि विधीनुसार तिची पूजा करतो, त्यांच्या सर्व समस्या दूर होतात. नवरात्रीचा उपवास करणाऱ्या प्रत्येक भक्ताने व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे आवश्यक आहे. तुम्हीही नवरात्रीचे व्रत पाळणार असाल तर ही कथा नक्की ऐका. माता दुर्गा व्रत कथा. एकदा बृहस्पती आणि ब्रह्मदेव यांच्यात संवाद सुरू होता. या दरम्यान बृहस्पतींनी ब्रह्मदेवांना नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व आणि परिणाम याविषयी विचारले. याला उत्तर म्हणून ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, प्राचीन काळी मनोहर नगरात पिठत नावाचा एक अनाथ ब्राह्मण राहत होता. पिठत हे माता दुर्गेचे खरे भक्त होते. त्यांच्या घरी सुमती नावाच्या मुलीचा जन्म झाला. पिठत हे दररोज माता दुर्गेची पूजा आणि हवन करायचे. यावेळी त्यांची मुलगी सुमती उपस्थित होती. पण एके दिवशी सुमती पूजेच्या वेळी उपस्थित नव्हती. ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली होती. हे पाहून पिठतला राग आला आणि त्यांनी आपली मुलगी सुमतीला ताकीद दिली की ते तिचे लग्न कुष्ठरोगी किंवा गरीब व्यक्तीशी लावून देतील. वडिलांचे हे शब्द ऐकून सुमती दुखावली गेली आणि म्हणाली, बाबा, तुमच्या इच्छेप्रमाणे करा. माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तीच गोष्ट घडेल. सुमतीचे हे म्हणणे ऐकून पिठतला अजूनच राग आला आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न एका कुष्ठरोगीशी लावून दिले. सोबतच पिठत आपल्या मुलीला म्हणाले, बघू नशिबावर विसंबून काय करतेस. वडिलांच्या कठोर शब्दांनी दुखावलेली ती स्वतःलाच शाप देऊ लागली आणि पतीसोबत जंगलात गेली. गरीब मुलीची अशी अवस्था पाहून दुर्गा माता प्रकट झाली आणि म्हणाली की मी तुझ्या मागील जन्माच्या कर्माने प्रसन्न आहे. यासोबतच दुर्गा मातेने सुमतीला वरदान मागायला सांगितले. यावर सुमतीने दुर्गा मातेला विचारले, तुम्ही कोण आहात? उत्तरात दुर्गा माता म्हणाली की मी आदिशक्ती आहे. आज मी तुला तुझ्या मागील जन्माची गोष्ट सांगते. आई भगवतीने सांगितले की तिच्या मागील जन्मी सुमती ही निषादची पत्नी होती आणि तिच्या पतीसोबत एकनिष्ठ होती. एके दिवशी तुझा नवरा चोरी करताना पकडला गेला. यानंतर सैनिकांनी तुम्हा पती पत्नी दोघांनाही तुरुंगात डांबले. तुम्हा दोघांना तुरुंगात जेवणही दिले गेले नाही. नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीही खाल्ले नाही, पाणी प्यायले नाही. अशा प्रकारे 9 दिवस नवरात्रीचे व्रत होते. माता भगवती पुढे म्हणाली की तुझ्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते. तुला जे पाहिजे ते माग. माता भगवतीचे हे शब्द ऐकून सुमती म्हणाली, हे दुर्गा माता, मी तुम्हाला प्रणाम करते. मी तुम्हाला माझ्या पतीचा कुष्ठरोग बरा करण्याची विनंती करते. माता भगवतीने सुमतीची इच्छा पूर्ण केली. यानंतर सुमतीने माता भगवतीची पूजा केली. ब्राह्मण कन्येच्या पूजेने प्रसन्न झालेल्या माता भगवतीने सांगितले की तुला उदलय नावाचा अत्यंत बुद्धिमान, श्रीमंत, प्रसिद्ध आणि जितेंद्रिय पुत्र होईल. या वरदानाने आनंदित झालेल्या सुमतीने माता भगवतीकडे नवरात्रीच्या व्रताची पद्धत आणि व्रताचे फळ याची माहिती विचारली. यावर माता भगवतीने सांगितले की चैत्र किंवा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून 9 दिवस उपवास करावा. जर तुम्ही उपवास ठेवू शकत नसाल तर एका वेळी जेवण करू शकता. घटाची स्थापना केल्यावर धान्य टाकावे व त्यास पाणी द्यावे. विधीनुसार पूजा केल्यानंतर अर्घ्य अर्पण करावे. यावेळी तूप, गहू, मध, साखर, जव, तीळ, वेल, नारळ
कदंब आणि द्राक्षे यांचा हवन करावा. गहू अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. खीर आणि चंपा फुले संपत्ती आणतात आणि वेलीची पाने वैभव आणि आनंद देतात. माता भगवती सांगते की लिंबूच्या फळातून अर्घ्य अर्पण केल्याने सौंदर्य प्राप्त होते. जायफळाचे अर्घ्य देणाऱ्याला प्रसिद्धी मिळते आणि आवळा अर्घ्य देणाऱ्याला सुख मिळते. तसेच केळीतून अर्घ्य अर्पण करणाऱ्याला दागिने मिळतात. या पद्धतीनुसार होम करा आणि यज्ञ पूर्ण होण्यासाठी आचार्यांना दक्षिणा द्या. या 9 दिवसात जे काही दान केले जाते त्याचे लाखो पटीने फळ मिळते, असे दुर्गा माता सांगते. ब्राह्मणाच्या मुलीला पद्धत आणि परिणाम सांगितल्यावर माता भगवती अंतर्धान पावली. ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, हे व्रत अशा पद्धतीने केल्यावर अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. जो पुरुष किंवा स्त्री हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला या संसारात सुखाची प्राप्ती होते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते. हे बृहस्पती, या दुर्मिळ व्रताचे महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितले आहे. बृहस्पती म्हणू लागले, हे ब्रह्मदेव, तुम्ही माझ्यावर खूप कृपा केली आहे की मला या नवरात्रीच्या व्रताचे महत्त्व, जे की ते अमृतासारखे आहे, ते सांगितलेत. हे देवा, हे तुमच्याशिवाय दुसरे कोण सांगू शकेल? बृहस्पतीचे असे शब्द ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, सर्व प्राणीमात्रांसाठी लाभदायक असे हे अलौकिक व्रत तुम्ही विचारले आहे, म्हणून तुम्ही धन्य आहात. ही दैवी शक्ती संपूर्ण जगाचे कल्याण करणार आहे. महादेवीचा प्रभाव कोणाला कळू शकणार नाही. तर पुढे सकाळी आपली दैनंदिन कामे उरकून आंघोळ करावी. यानंतर नवरात्रीमध्ये मंदिरात किंवा घरात माता दुर्गेचे ध्यान करून ही कथा पठण करावी. हे व्रत विशेषतः मुलींसाठी फायदेशीर आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे नवरात्रात 9 दिवसांच्या 9 कथा आणि त्याचसोबत माता दुर्गेच्या 9 स्वरूपातील 9 औषधे कोणती ते सुद्धा बघणार आहोत. तर कथा नक्की ऐकावी. 15 तारखेपासून रोज दुपारी 12 वाजता. तर मित्रांनो, नवरात्रीच्या सणाशी संबंधित अनेक प्रकारच्या पौराणिक कथा तुम्ही ऐकल्या असतील. यातील एक कथा आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध माता दुर्गेने केला होता. ती कथा पुढील प्रमाणे आहे. स्वर्गावर राक्षसांचा हल्ला. एकदा दैत्यराज महिषासुराने ब्रह्मदेवाला त्याच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न करून अजिंक्य होण्याचे वरदान प्राप्त केले. परिणामी महिषासुराने नरकाचा विस्तार स्वर्गाच्या दारापर्यंत केला आणि स्वर्गावर हल्ला केला. देव आणि दानवांच्या युद्धात हे युद्ध 100 वर्षे चालले. कपट आणि शक्तीच्या साह्याने महिषासूर नावाचा राक्षसांचा राजा होता आणि इंद्रदेव हा देवांचा राजा होता. या युद्धात देवांच्या सैन्याचा अनेक वेळा राक्षसांनी पराभव केला आणि देवांवर महिषासुराने विजय मिळवला. महिषासुराने देवराज इंद्राचे सिंहासन मिळवले. श्री विष्णू आणि शंकर रागावले. सर्व देवांचा पराभव झाला आणि त्यांनी ब्रह्मदेवांच्या नेतृत्वाखाली श्री विष्णू आणि महादेव यांचा आश्रय घेतला. देवतांनी सांगितले की महिषासुराने सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण आणि इतर देवांचे सर्व अधिकार हिरावून घेतले आणि तो देव बनला. स्वतः स्वर्गाचा राजा होऊन तो बसला आहे आणि महिषासुराच्या कोपामुळे सर्व देवांना पृथ्वीवर भटकावे लागत आहे. हे ऐकून श्री विष्णू आणि महादेव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांच्या रागातून मोठा प्रकाश निर्माण झाला. शक्ती इतर देवतांच्या शरीरात विलीन झाली. त्या तेजात विलीन झाल्यामुळे ही तेजस्वी शक्ती पर्वतासारखी होती, ज्याच्या ज्वाला 10 दिशांना पसरत होत्या. सर्व देवांच्या तेजातून जन्मलेली देवी सर्व देवांच्या शरीरातून प्रकट झाल्यामुळे या प्रकाशाच्या किरणाने वेगळेच रूप धारण केले, ज्यामुळे तिन्ही लोक
या प्रकाशाने भरून गेले. त्यानंतर महादेवांच्या तेजाने देवीचे मुख तयार झाले. यमराजाच्या तेजाने देवीचे केस तयार झाले. देवीचे हात श्री विष्णूंच्या तेजाने तयार झाले आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या देवांच्या तेजाने शरीराचा प्रत्येक भाग तयार झाला आणि सर्व देवांच्या प्रकाशातून कल्याणकारी देवी जन्माला आली. महिषासुराच्या अंतासाठी ही तेजस्वी देवी निर्माण झाली. म्हणूनच तिला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात. देवतांनी त्यांना शस्त्रे अर्पण केली. सर्व देवांच्या प्रकाशातून तेजस्वी देवीला प्रकट झालेले पाहून दुःखी देवांच्या आनंदाला थाराच उरला नाही. महादेवांनी आपले त्रिशूल हे शस्त्र म्हणून देवीला दिले. श्री विष्णूंनीही आपले चक्र देवीला दिले. त्याचप्रमाणे सर्व देवांनी आणि देवींनी देवीच्या हातात अनेक प्रकारची शस्त्रे दिली होती. इंद्रदेवाने देवीला एक घंटा दिली. सूर्याने आपल्या किरणांच्या तेजाने भरलेले ढाल, तलवार आणि दैवी सिंह म्हणजेच स्वारीसाठीचा सिंह त्या देवीला अर्पण केल्यावर विश्वकर्माने तिला अनेक अभेद्य चिलखत आणि शस्त्रे दिली आणि महिषासुरमर्दिनीला लहान मोठ्या सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सुशोभित केले व त्या महान युद्धाला सुरुवात झाली. आता महिषासुराशी युद्ध करण्याची पाळी आली होती. काही वेळाने महिषासुराने पाहिले की अनेक शस्त्रांनी सज्ज असलेली एक विशाल सुंदर स्त्री सिंहावर बसून हसत आहे. महिषासुराच्या सेनेचा सेनापती पुढे आला आणि देवीशी युद्ध करू लागला. या युद्धात उदग्र नावाच्या महान राक्षसाने 60,000 राक्षसांसह, महानू नावाच्या राक्षसाने 1 कोटी सैनिकांसह, अशिलोमा नावाच्या राक्षसाने 5 कोटी सैनिकांसह आणि वास्कल नावाच्या राक्षसाने 60 लाख सैनिकांसह युद्धात उडी घेतली. या महायुद्धाला सुरुवात झाली. सर्व देवता या युद्धाकडे मोठ्या कुतूहलाने बघत होते. दैत्य आणि दैत्यांची सर्व शस्त्रे देवीच्या समोर वामन सिद्ध होत होती. माता भगवती आपल्या शस्त्रांनी राक्षसांच्या सेनेला लक्ष्य करू लागली. रणचंडिकेने एकाच फटक्यात शेकडो राक्षसांचा वध केला. काही राक्षसांचा मृत्यू झाला. देवीचे घंटेच्या आवाजाने काही राक्षस मोहित झाले. देवीने त्या राक्षसांना पृथ्वीवर ओढले आणि त्यांचा वध केला. हे युद्ध 9 दिवस चालले. देवीचे वाहन सिंह देखील क्रोधित होऊन गर्जना करू लागला. राक्षसांच्या सेनेवर कोपलेला तो सिंह जंगलात आग लागल्यासारखे गर्जना करू लागला. त्याच्या श्वासातून लाखो गणांचा जन्म झाला. देवीने या राक्षसी सेनेचा नाश केला. जणू काही लाकडाचा ढीग पेटवला होता. या युद्धात महिषासुराचा तर वध झालाच, पण अजून इतर अनेक राक्षसांचाही मृत्यू झाला, जे बऱ्याच काळापासून दहशत पसरवत होते. महिषासुराशी देवी दुर्गेचे हे युद्ध 9 दिवस चालले आणि त्यामुळेच नवरात्रीचा हा उत्सव 9 दिवस दुर्गादेवीच्या स्तुती करण्यासाठी साजरा केला जातो. चला तर मग नवरात्रीच्या तयारीला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.